तुमच्या लक्षात येईल की कायद्याला इंजरी याचा अर्थ माणसाच्या नुसत्या शरीरावरच नाही, तर इंजरी ही माणसाच्या शरीराविरुद्ध असू शकते, मनाविरुद्ध असू शकते, प्रॉपर्टी विरुद्ध असू शकते आणि रेप्युटेशन विरुद्ध असू शकते. सो इंजरी इन लॉ मीन्स ए लीगल इंजरी, not necessarily physical injury. So from the eyes of law or definition of injury, injury is a term which is highly comprehensive. मग आता त्याच्यातला फक्त आपल्याला आता जो विचार करायचा आहे तो शरीरावरती होणारी इंजरी, फिजिकल इंजरी इथपर्यंतच आहे. मग ही जी फिजिकल इंजरी आहे, या फिजिकल इंजरीचा कायद्यामध्ये दिलेला अर्थ किंवा त्याच्यात दिलेला शब्द कोणता, तर तो 319 IPCचा, तो आहे हर्ट. 319 मध्ये हर्ट हा शब्द जो वापरलेला आहे तो ऍक्च्युअली फिजिकल इंजरीशी संबंधित शब्द आहे. whoever causes bodily pain, disease or infirmity is said to cause hurt, असं IPCत म्हटलेलं आहे. आता याच्यात एक गंमत आहे, याच्यामध्ये कुठल्या तरी शस्त्राने तुमच्या शरीरावरती डोळ्याला दिसेल अशा प्रकारची व्हिजिबल इंजरी असेल तरच तिला इंजरी म्हणतात असं नाही. आणि गंमत म्हणजे डॉक्टरांच्या सर्टिफिकेट मध्ये मात्र ते फक्त एवढाच दृष्टिकोनातून त्याचा विचार करतात जी डोळ्याला दिसते ती. पण कायद्यात हर्टचा जरी आपण विचार केला तरी त्याच्यामध्ये इतर सुद्धा 2 गोष्टी आहेत, डिसीज ऑर इन्फॉर्मिटी याचाही शब्द त्याच्यामध्ये आहे. म्हणजे अगदी तांत्रिकदृष्ट्या जर विचार करायचा तर एखाद्या माणसाच्या कृत्यामुळे दुसऱ्या माणसाला एखादा आजार जर झाला मुळे, मुद्दाम केल्यामुळे, तर ती सुद्धा कायद्याच्या दृष्टिकोनातून कॉझिंग ऑफ हर्ट असते. whoever causes bodily disease. मग तोही आपल्याला बाजूला ठेवावा लागेल. मग त्याच्यामध्ये फक्त प्रत्यक्षामध्ये शरीरावर होणारी इंजरी याचा आपल्याला सध्या विचार करायचा. हे मी सविस्तर कावर सांगतोय तुम्हाला की मुळामध्ये कायद्याला अभिप्रेत असलेला अर्थ आणि मेडिकल सायन्सला अभिप्रेत असलेला अर्थ याच्यात फरक पडतो. साक्ष द्यायला डॉक्टर जेव्हा येतात तेव्हा अर्थातच डॉक्टर स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करतात, आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो. हा दोन्हीमध्ये पडणारा फरक आहे. सो देअरफॉर वी हॅव टू स्टिक अप टू आवर स्टोरी. आपल्याला इंजरी ज्या पद्धतीने म्हणायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि ज्या अर्थी डॉक्टरांची उलट तपासणी करायची त्या अर्थी माणसाच्या शरीरावरती आणि साधारणपणे डोळ्याला दिसते अशा प्रकारची जी इंजरी असेल किंवा जाणवेल क्लिनिकली त्याचाच फक्त आपल्याला विचार करायचा आहे. मग या इंजरीचा जर आपण आता विचार केला म्हणजे इथून पुढे आपण इंजरी शब्द वापरू, पण मी अगोदरच हे क्लिअर करतो की आपण हा त्याच्यातला मर्यादित अर्थ वापरतोय. तर अशा प्रकारच्या इंजरीचा जर विचार केला तर मेडिकल सायन्समध्ये इंजरीचा म्हणजे मेडिको लिगल सायन्समध्ये इंजरीचा जे प्रमुख पार्ट आहे त्याचे 3 इंजरीज मध्ये वर्गीकरण आपण करू शकतो. पहिली आहे ज्याला आपण भाजलेल्या जखमा म्हणतो म्हणजे बर्न इंजरीज, हा इंजरीचा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे मेकॅनिकल इंजरीज असा प्रकार आहे आणि तिसरा आहे तो म्हणजे गनशॉट इंजरीज किंवा एक्सप्लोजिव्ह इंजरीज. अशा 3 प्रकारामध्ये इंजरीचं वर्गीकरण आपण करू शकतो. ब्रॉडली स्पीकिंग हे वर्गीकरण अधिकृतरित्या कोणी केलेल्या अशातला भाग नाही, अनुभवाने आपण केले. असं धरून चाला की मी माझ्या पुस्तकात ते कसं वर्गीकरण केलेलं आहे. याच्याशिवाय आणखी एखादं वर्गीकरण कोणाला सुचलं किंवा दुसऱ्या कुठल्या याच्यामध्ये करता आलं फारच आनंदाची गोष्ट आहे. लक्षात घेण्याच्या दृष्टीने सोयीचं म्हणून मी हे केलेलं आहे. कसं केलेलं आहे आता याच्यामध्ये पहिल्यांदा बर्न इंजरीचा आपण आधी विचार करू. कारण बर्न इंजरीज ही एक कॅटेगरीज वेगळी आहे आणि मेकॅनिकल इंजरीज ही कॅटेगरी वेगळी आहे. सो लेट अस फर्स्ट कन्सिडर द आस्पेक्ट ऑफ बर्न इंजरीज इन मेडिकल लिगल आस्पेक्ट. भाजल्याच्या जखमा. आता भाजल्याच्या जखमामध्ये सर्वसामान्यपणे तुम्ही आम्ही ज्या वेळेला विचार करतो बर्न इंजरीज हा शब्द तेव्हा कशाचा तरी स्टोवचा रॉकेलचा भडका उडाला आणि व्यक्ती जळाली एवढाच त्याचा एक आपण मर्यादित विचार करतो. कारण आपल्या डोळ्यासमोर सातत्याने घडणाऱ्या गोष्टी किंवा पुन्हा पुन्हा येणाऱ्या गोष्टी या तेवढ्याच असतात. पण आपल्याला हे माहिती पाहिजे की बर्न इंजरीज ह्या एवढ्याच पुरत्या मर्यादित नाहीये. बर्न इंजरीचे अनेक प्रकार आहेत. त्यातली आपल्याला जी नेहमीची माहिती असते कशाचा तरी स्टोवचा किंवा भडका उडून अंगाला फ्लेम लागून जी इंजरी होते त्याला आपण म्हणतो ड्राय हीट इंजरी. दॅट इज कॉल्ड ॲज ड्राय हीट इंजरी. भाजल्याची म्हणजे बर्न इंजरी
ही तुम्हाला दुसऱ्याही प्रकारे होते, त्याला म्हणतात मॉइस्ट हीट इंजरी, की जी गरम वाफेमुळे, उकळत्या पाण्यामुळे, उकळत्या तेलामुळे किंवा अशा अन्य कोणत्याही गोष्टीमुळे जे ओलसर आहे त्याच्यामुळे तुमच्या अंगावरती प्रचंड भाजलेलं काहीतरी तेल किंवा पाणी पडलं, त्याचे फोड अंगावर येतात किंवा इंजरी होतात. दॅट इज ऑल्सो अ बर्न इंजरी, बट इट इज नॉट ड्राय हीट इंजरी, इट इज मॉइस्ट हीट इंजरी. कोल्ड हीट इंजरी सुद्धा असते. कोल्ड हीट इंजरी सुद्धा असते शरीर, कारण शरीर आपलं असं आहे की शरीराला एका हद्दीच्या पेक्षा जास्त प्रमाणामध्ये उष्णता आणि जास्त प्रमाणामध्ये थंडी दोन्ही सहन होऊ शकत नाही. ती सहन करण्याची तिची कॅपॅसिटी नसते मानवी शरीराची. शब्द वापरतात फ्रॉस्ट बाईट होतो, म्हणजे तुमचे पाय हे पुरेशी त्याच्यावरती प्रोटेक्शन नसताना सातत्याने बर्फामध्ये जर राहिले तर त्या पायामध्ये हळूहळू असं हे डेव्हलप होतं गँग्रीन सारखं, की तुम्हाला कधी कधी त्या पायाचा पाय तोडून टाकावा लागतो, सूज येते तिथे. सो दॅट इज कोल्ड हीट इंजरी. याच्याशिवाय बर्न इंजरीमध्ये आणखी पुढचा प्रकार असतो, तो म्हणजे इलेक्ट्रिकल इंजरीज, इलेक्ट्रिसिटीची इंजरी. विजेच्या प्रवाहामुळे, विजेचा प्रवाह परत एकदा नॅचरल आणि आर्टिफिशियल असं दोन्ही असतो. नॅचरल म्हणजे आकाशातून पडणारी वीज जर तुमच्या अंगावरती आली काही कारणाने तर त्याच्याने होणारी इंजरी, किंवा जी इंजरी म्हणजे जी वीज तयार केली जाते, थोडक्यात तुमच्या घरामधली डोमेस्टिक वीज किंवा अन्य कुठल्या ठिकाणी अशा विजेच्या तारेला हात लागल्यामुळे किंवा त्याच्या संपर्कात आल्यामुळे जी तुम्हाला इंजरी होते, दॅट इज इलेक्ट्रिकल बर्न इंजरी. याच्याशिवाय रेडिएशनने होणारी इंजरी असते, ती सुद्धा बर्न इंजरी असते. एक्सरे किंवा त्या स्वरूपाच्या अन्य कोणत्याही रेडिएशनला तुम्ही म्हणजे एखादा माणूस पुन्हा पुन्हा जर एक्सपोज होत राहिला तर त्याच्या अंगावरती काळसरपणा, चट्टे आणि इंजरीज होतात. ज्यांना केमोथेरपीचा भाग म्हणून सातत्याने हे घ्यावं लागतं रेडिएशन, तुम्ही जर त्यांचा तो तेवढा ठराविक बॉडीचा भाग बघितला तर तो काळा पडलेला असतो भाजून. दॅट इज रेडिएशन हीट इंजरी. या सगळ्या इंजरीचा आपल्याला त्याच्यामध्ये विचार करावा लागतो, कारण याच्यातली कोणतीही गोष्ट ही तुम्हाला इंजरी म्हणून समोर येईल हे तुम्हाला सांगता येत नाही. मग आता हे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बर्न इंजरीज आहेत, या बर्न इंजरीजमध्ये मेडिको लिगल आस्पेक्टमध्ये माहिती असण्याची तुम्हाला आवश्यकता जशी आहे, ती गोष्ट अशी की या इंजरीचं गांभीर्य किंवा त्याचा तुमच्या शरीरावर होणारा परिणाम, तुम्ही कदाचित ऐकून असाल की हर्ट हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा दोन अर्थाने तो वापरला जातो, एक सिंपल हर्ट आणि दुसरा ग्रीवस हर्ट. त्याची व्याख्या ऑलरेडी दिलेली आहे, साधी जखम आणि गंभीर जखम. आता त्याची ग्रॅव्हिटी जी आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला एखाद्या आरोपीला जर त्याच्याखाली शिक्षा करायची वेळ आली तर कोणतं कलम लावणार आहे कोर्ट, किंवा शिक्षा देताना कोणत्या कलमाखाली शिक्षा देणार आहे, या सगळ्याचा विचार करताना अशा प्रकारे होणारी बर्न इंजरी ही साधी केव्हा असते, गंभीर केव्हा असते, तिचे होणारे परिणाम काय असतात, हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. मग ते जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक माहिती पाहिजे की कोणत्याही बर्न इंजरीच्या साठी, म्हणजे कोणत्याही बर्न इंजरीची माहिती घेण्यासाठी अगोदर त्या बर्न इंजरीचा शरीराच्या कशावर परिणाम होतो, तर त्वचेवर होतो. पहिला परिणाम तुमच्या त्वचेवर होणार आहे त्याचा. मग पहिल्यांदा तुम्हाला मानवी त्वचेची माहिती असणं आवश्यक आहे की बर्न इंजरी माणसाच्या त्वचेला कुठे आणि कुठपर्यंत अफेक्ट करते. ते जर कळलं तर तुम्ही त्या इंजरीचा बाकीचा विचार तुम्ही करू शकता. त्वचेची माहिती पाहिजे. माणसाच्या शरीरामध्ये वेगवेगळे फंक्शनरीज आहेत, म्हणजे सिस्टीम्स आहेत. सिस्टीम्स इन द ह्युमन बॉडी, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, युरिनरी सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, वगैरे वगैरे. या माणसाच्या शरीराची एक वेगळी सिस्टीम आहे. काय काम आहे या स्किनचं, तर तुमच्या शरीराचे उरलेले सगळे जे भाग आहेत, या सगळ्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना एक व्यवस्थित आवरण चढवण्याचं काम स्किन करत असते. कोणत्याही माणसाला तो जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या आतल्या सगळ्या इंटरनल ऑर्गन्सला व्यवस्थित प्रकारचं एक्सटर्नल प्रोटेक्शन हे स्किनमुळे मिळत असतं. मग आता या स्किनचे 3 मुख्य प्रकार असतात, लेयर्स असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. माणसाच्या शरीराचे सगळ्यात बाहेरचा लेयर जो असतो त्याला म्हणतात एपिडर्मिस. त्याच्या पुढचा त्याच्यानंतरचा भाग आहे त्याला म्हणतात डर्मिस, आणि त्याच्याही आतला जो भाग आहे त्याला म्हणतात सबक्युटॅनियस.
हे 3 शब्द आपल्याला माहिती पाहिजे. एपिडर्मिस म्हणजे सगळ्यात बाहेरचा भाग, हा जो दिसतो आहे, दिस इज एपिडर्मिस. एपी हा शब्द जिथे जिथे वापरलेला आहे मेडिकल सायन्समध्ये, तिथे एपी शब्दाचा अर्थ आउटर लेअर, बाहेरचा, आणि सब याचा अर्थ आतला. डर्मिस मीन्स समथिंग विच इज कन्सर्निंग युअर स्किन. तो एपिडर्मिस याचा अर्थ त्वचेचा सगळ्यात बाहेरचा भाग. माणसाच्या त्वचेमध्ये एक मधला जो लेअर असतो, ज्याला आपण डर्मिस म्हणतो, इथपर्यंत शरीरातून येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या वेसल्स असतात, म्हणजे कॅपिलरीज असतात, बारीक बारीक रक्तवाहिन्या, त्या रक्तवाहिन्यांची, स्वेदवाहिन्यांची टोकं तिथपर्यंत आलेली असतात. त्याच्यामुळे त्या भागाला सेन्सिटिव्हिटी जास्त असते, तिथपर्यंत रक्तप्रवाह असतो, आणि शरीरातून वाहणारं जे शरीराच्या धारणेसाठी आवश्यक, सगळ्यात आवश्यक काय असतं तर प्रोटीन फ्लुइड्स. ही जी सगळी प्रोटीन फ्लुइड्स आहेत, ही त्या डर्मिसपर्यंत त्या छोट्या छोट्या नलिकांनी आलेली असतात. एपिडर्मिस हा जो त्याच्या वरचा भाग असतो, आउटर लेअर असतो, तो कम्पॅरेटिव्हली कोरडा असतो. त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये एपिडर्मिस पर्यंत प्रत्यक्षामध्ये त्याच्या कॅपिलरीज येऊन पोहोचलेल्या नसतात. म्हणजे शरीराच्या इंटरनल कनेक्शन जे असतात बारीक बारीक, ते एपिडर्मिस पर्यंत नसतात. आणि म्हणूनच माणसाची एपिडर्मिस ही ज्या ऊतींनी बनते, त्या ज्या ऊती असतात त्याच्यातल्या, त्या ऊती ठराविक दिवसांनी, सेल्स काही ठराविक दिवसांनी त्याचं रिसायकलिंग होत असतं. काही म्हणजे 27 दिवस हा त्याचा पिरियड आहे. सर्वसामान्य माणसाला त्याच्या शरीरावरच्या ज्या सगळ्या आउटर लेअर जे आहे, याच्यावरच्या ज्या सेल्स आहेत, या दर 27 दिवसांनी जुन्या स्कॅल्पिंग होऊन खाली पडतात आणि त्याच्या जागी नवीन तयार होत असतं. फक्त ती क्रिया इतकी सूक्ष्म पद्धतीने चालते की ते आपल्याला कळत नाही. पण तुमच्या संपूर्ण शरीर, जसं साप काट टाकतो, तशी कोणत्याही माणसाच्या शरीरावरची जी एपिडर्मिस असते, ती 27 दिवसांनी नव्याने होत असते. त्याच्यामध्ये या डर्मिस आणि त्याच्या खालचा, सगळ्यात खालचा जो ऍक्च्युली ऑर्गनच्या आणि डर्मिस पर्यंतचा जो भाग आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्तनलिका किंवा इतर पार्ट्स त्याच्यामध्ये दिलेले असतात, त्या भागाला सबक्युटेनियस टिश्यूज किंवा सबक्युटेनियस असा तो भाग म्हणतात. आता हे लक्षात घेतलं तर बर्न इंजरीचं गांभीर्य कुठे सुरू होतं तर डिग्री ऑफ बर्न्स असा नावाचा एक मेडिकल सायन्समध्ये प्रश्न आहे. तुम्ही जर कोणत्याही जळीत प्रकरणामध्ये डॉक्टरांचं सर्टिफिकेट बघितलं तर कुठल्याही जळीत प्रकरणात डॉक्टरांच्या सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला दिसेल फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री बर्न्स वगैरे वगैरे. तर डिग्री ऑफ बर्न्स म्हणजे काय तर डिग्री ऑफ बर्न्स याचा अर्थ ती जी तुम्हाला भाजल्याची जखम झालेली आहे, ते जे भाजणं आहे ते शरीराच्या किती खोलवर आतपर्यंत गेलेलं आहे. 2 गोष्टी आपल्याला बघायच्या असतात, एक तर खोली किती आणि दुसरी गोष्ट स्प्रेडिंग किती एरियाला ते लागलेलं आहे. नॉट कन्सर्निंग द एरिया बट इट इज कन्सर्निंग द डेप्थ. आणि त्याच्यासाठी पूर्वीच्या काळी एकूण 6 डिग्रीज त्यांनी गृहीत धरल्या होत्या. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6. आताच्या नवीन याच्याप्रमाणे त्यांनी याच्यातल्या 2-2 एकत्र केलेल्या आहेत. म्हणजे 1 आणि 2 एकत्र, 3 आणि 4 एकत्र, 5 आणि 6 एकत्र. अशा आत्ताच्या वर्गवारीनुसार आत्ताच्या डॉक्टरांचं जर तुम्ही सर्टिफिकेट बघितलं तर ते त्या 3च डिग्रीज ते धरतात. आणि जुन्या मधल्या 2-2 त्याच्यात एकत्र केलेल्या आहेत. त्याच्यातली जी सगळ्यात आउटर मोस्ट आहे म्हणजे एपिडर्मिस, आणि त्याच्यामध्ये पहिली जी डिग्री आहे त्याला परत म्हणताना ते एपिडर्मिक डिग्री म्हणतात, दुसऱ्या याला डर्मो एपिडर्मिक म्हणतात, आणि तिसऱ्या याला सबक्युटेनियस म्हणतात. तर याच्यामध्ये उघडच आहे की सबक्युटेनियस या डिग्रीपर्यंत किंवा 5व्या आणि 6व्या डिग्रीपर्यंत ज्या जखमा असतील तर त्या इतक्या खोलवर गेलेल्या असतात की तुमच्या शरीराच्या आतले अवयव सुद्धा त्याच्याने अफेक्ट होतात. म्हणून ते गंभीर मानलं जातं. आणि दुसरा भाग आहे त्याचा स्प्रेडिंग किती आहे. आता स्प्रेडिंग किती आहे हे माहिती होण्यासाठी परत मेडिकल सायन्स म्हणजे विशेषतः डॉक्टर सर्टिफिकेट जेव्हा देतात, तुम्ही जर मेडिकल म्हणजे PM नोट्स मध्ये बघितले असतील किंवा मेडिकल सर्टिफिकेट बघितलं असेल जिवंत असताना सुद्धा, तर अमुक एक व्यक्ती ही 40% वाजली होती, 42% वाजली होती, 52% वाजली होती, 60% वाजली होती, 90% वाजली होती, असं त्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेळा आढळतं. आपण कधी हा विचार करून पाहिलाय का की ह्याच्या